महाडमध्ये 4 घरफोड्या, चोरटे सीसीटीव्हीत कैद, नागरिक भयभीत. महाड शहरात रविवारी 26 जुलैच्या सकाळी उघडकीस आलेल्या सलग 4 घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किल्ले रायगड मार्गावरील नातेखिंड येथील रायगड सिटीमधील 2 बंद फ्लॅट आणि प्रभात कॉलनीतील 2 बंद बंगल्यांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याचे निदर्शनास आले आहे. यापैकी रायगड सिटीतील चोरीबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अन्य 2 बंगल्यातील घटनेबाबत घरमालक उपस्थित नसल्यामुळे अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने या चोरीबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. विशेष म्हणजे रायगड सिटीमधील चोरी करणारे संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्या आधारे महाड शहर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. रायगड सिटीच्या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रायगड सिटीच्या सी विंग मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 202 चे रहिवासी विपुल दिलीप उतेकर तसेच तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 305 चे मालक अश्विन मनोहर निंबाळकर हे घराबाहेर असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कडी कोयंडे व कुलूप तोडून आतील कपाटे फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. या चोरीत विपुल उतेकर यांच्या घरातून सुमारे 33,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 9,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 42,000चा ऐवज चोरीला गेला. तर अश्विन निंबाळकर यांच्या घरातून 54,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. या दोन्ही घरफोड्यांमध्ये मिळून 96,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित चोरटे कैद झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. दरम्यान प्रभात कॉलनी परिसरातील शोभा शेठ यांच्या रत्नशिल्प तसेच श्री धाटावकर यांच्या गणराज या 2 बंद बंगल्यांमध्येही चोरी झाल्याचे समोर आले आहे. मात्र संबंधित घरमालक अद्याप उपलब्ध नसल्याने या दोन्ही घटनांबाबत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून चोरीच्या नेमक्या स्वरूपाची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. महाडमध्ये काही वर्षांपूर्वी घरफोड्यांच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर पोलिसांच्या कारवाईमुळे अशा घटनांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळाले होते. मात्र रविवारी 26 जुलैच्या पहाटे एकाच रात्री 4 ठिकाणी घरफोड्या उघडकीस आल्याने पुन्हा एकदा नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून पोलिसांनी लवकरात लवकर या चोरीचा छडा लावावा अशी अपेक्षा महाडकर नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड.